हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे. हे कढीपत्त्याची काडी घेतलेली आहे. फ्रेश कढीपत्ता आहे छान. कांदा एक मी वरची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा. त्यानंतर लसूण भरपूर सारा घेतलेला आहे आणि इथे मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत बघा. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. इथे 5-6 मिरच्या मी अशा तोडून टाकलेल्या आहेत, जेणेकरून त्या तोडून टाकल्या की छान बारीक वाटल्या जातात, तुकडे राहत नाही. आता पाहू शकता इथे मी छान बारीक करून घेतलेले आहे. आता हे साईडला ठेवायचे आपल्याला. आणि त्यानंतर बघा कोथिंबीर घेतलेली. ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतरच आपल्याला चिरून घ्यायची अशी बारीक. तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा मी जशी ही रेसिपी बनवते त्याप्रमाणे तुम्ही जर बनवली ना, तशीच बनवायची. एवढी भारी होती ना, त्याच्यात काहीच बदल करू नका. बघा मी जशी बनवते तशीच तुम्ही पण बनवा. खूप छान होती ही. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. पाहू शकता कांदा असा बारीक आपला आता चिरून घ्यायचा आहे. कोथिंबीर चिरून झालेली आहे. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो. खायला पण तेवढीच चविष्ट आहे. गावरान पद्धतीची आहे. नक्की करून पहा. आणि झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. अवघा 5 मिनिटात रेसिपी होणारी आहे आपली. कधीतरी अशी वेगळं काहीतरी केलं की खाऊशी पण वाटतं. कांदा असा जरा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला बघा. आता हे साईडला ठेवायचे आपल्याला. आणि इकडे लगेच आपल्याला बेसन पीठ घेतले बघा. मी अंदाजे इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. आता हे बेसन पीठ आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान असं पीठ एकत्र करून घ्यायचे बघा. अशा पद्धतीने सगळ्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्यात आपल्याला. मस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की करून पहा. आणि झटपट होणार आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही या व्हिडिओला. पाहू शकता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असं फेटून घ्यायचे हे. ते छान सगळं गुठळ्या त्याच्या निघून गेलेल्या आहेत. थोडंसं पाणी टाकून परत एकदा आपण हे करून घेऊया. तुम्ही कधी ही रेसिपी केली आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. नसन केली तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या. खूप छान आहे. आता हे साईडला ठेवून आता गॅस पेटून घेते मी इथे. गॅस पेटून झाल्यानंतर कढई ठेवून घेते बघा. लगेच अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. कढई गरम झाली की तेल टाकून घ्यायचे आपल्याला. इथे मी साधारण 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. बेसन कसं आज आपण बेसनाची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. झुणका तेल थोडं जास्तच लागतं. जिरी मोहरी टाकली बघा. जिरी मोहरी छान तडतडली की कढीपत्त्याची पानं आपल्याला टाकून द्यायच्यात. कढीपत्ता चांगला परतल्याच्यानंतर मीडियम साईजची कांदा घेतलेला, तो कांदा आपल्याला तेलावर टाकून घ्यायचा आहे. आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. कांदा जरा परतल्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकूया थोडी. कोथिंबीर पण तेलावर चांगली परतून घ्यायची बघा. आता हे छान परतून झाल्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे, मिक्सरमध्ये मी मिरची जी वाटली होती, लसूण आणि मिरची हिरवी, तर ती टाकून देणार आहे तेलावर.
ती पण आपल्याला 1-2 मिनटं परतून घ्यायची, म्हणजे लसणाचा ह्याचा कच्चा पण निघून जातो. सर्व मिक्स करून घ्यायचे चांगलं कांद्यासोबत मिरची, आणि छान आपल्याला परतून घ्यायची बघा. आता 1 चमचा आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची. त्यानंतर धना पावडर 1 चमचा मी टाकलेली आहे. धना पावडर कशी घरची मैत्रिणींनो, ही दुकानची नाही, पण घरची केली ना तर स्वाद पण खूप छान येतो धना पावडरचा. भाजीला एक टेस्ट खूप छान येते. आता जे बेसन आपण हे खलून घेतलेलं ते कढईमध्ये टाकून दिले. पाणी टाकून घ्यायचे, जेवढे आपल्याला बनवायचे तेवढंच पाणी आपल्याला टाकून घ्यायचे बघा. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. लागण असंच पाणी टाकून घ्यायचे आपल्याला. पाहू शकता तुम्ही, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम साईजचंच आपल्याला हे झुणका बेसन बनवायचे. सर्व मिक्स करून घेऊया. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता बघा उकळी पण आपल्या बेसनाला आलेली आहे छानशी. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. मस्त आपलं हे बेसन असं झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीने हे झालेलं आहे बघा. ते 1 मिनिट आपल्याला जरा झाकण ठेवून घ्यायचं ह्याच्यावर. एक मिनिटाच्या नंतर परत झाकण खुलून बेसन छान वर खाली करून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही. गरम गरम भाकरी सोबत छान लागतं ना. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने बनवणार का नाही बेसन हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण. पाहू शकता, कोथिंबीरनी तर आणखीनच आपल्या बेसनाला खूप छान टेस्ट येते. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. खूप सोपी रेसिपी आहे ही बेसनाची, करायला झटपट. पाहू शकता मस्त आपलं हे झणझणीत गावरान पद्धतीने हे बेसन झालेलं आहे. तर ही रेसिपी कोणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडली का, तुम्ही करणार का नाही ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत.